ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, 21व्या शतकामध्ये मला वाटत होतं लोक हुशार झाले, लोक हुशार नाही. लोक काय करतात, तो जे करतो ना त्याचा अनुकरण हा करतो. शेती करायला त्याने जे पीक केलं ना हाय तेच करतो. नेमका त्या मालाला भाव राहत नाही. त्याने मुलीचं लग्न केलं, खूप खर्च केला, मग मी करीन. आता त्याचे का पैसे त्यानं खर्च केला, मग तू कर्ज काढून खर्च करतो. त्यानं मोठं घर बांधलं, मग हाय घर बांधतो कर्ज काढून, आणि मग दिवाळखोर निघतो. तर समाजामध्ये बामणाचं लोक जातात. मी थोडं बामणाचं काम करतो. काय काय बामण पाहतात, कुंडली पाहतात, नाडी दोष त्यांचं जुळीतात. अरे नाडी दोष नाड्या पाहू नका, त्याचे गुणदोष पहा. तो कसा वागतो, काय करतो, त्याची खानदानी काय आहे, तो किती कमवतो, आणि तो कमवून आपल्या मुलीचा तो सांभाळ करील का, हा विचार करून आणि मुलगी द्या. आज काय करतात की ब्राह्मणांनी चुत्या बनवलं लोकांना. जसं बागुलबा म्हणतो ना आपण, तसा हा बागुलबा केलेला आहे. हे असं केलं ना असं होईल, तसं केलं ना तसं होईल. हे सगळं लटकं आहे, हे खोटं आहे. हे लोक ब्राह्मणांचे पोटं भरायचं काम केलं. आणि आज बघा, पुण्याची जी वैष्णवी, तिच्या बापानं 50 तोळे सोनं गेलं आणि आज त्या मुलीला मारून टाकलं. म्हणजे किती डेंजर लोक आहे. मग मुलाची कुंडली जुळवण्यापेक्षा त्यांची मुलगा काय करतो, मुलाची खानदानी काय आहे, मुला किती कमवतो, तो गरीब असला तरी चालेल, तो सुसंस्कारी घराण्यातला आहे का, हे प्रत्येक माणसाने मुलीच्या बापानं बघायला पाहिजे. काय आणि होतं नेमकं काय, चांगल्या ठिकाणी निघून जातात आणि असे थरकलाट ठिकाणं येतात आणि मग त्या मुलींचं वाटोळं होतं. म्हणून बामणाकडं जाण्यापेक्षा बामणाकडं जाऊ नका, त्याची चौकशी करा. तो गरीब असला तरी चालेल, पण कष्टाळू आहे का, चांगला सुसंस्कारी घराण्यातला आहे का, तो काळा असला तरी चालेल, सुसंस्कारी घराण्यातला असला तर तो आपल्या मुलीला सांभाळणार आहे. आणि अशी जी पुण्याची घटना घडली वैष्णवीची, अशी घडणार नाही. आता मराठी समाजानं याचं पाऊल घेतलेलं आहे का जास्त खर्च करायचा नाही. मुलगी चांगल्या मुलगी श्रीमंत नसला तरी चालेल, पण सुसंस्कारी पाहिजे असेल. आणि लग्नाला जास्त माणसं नको आहे, अवाढव्य खर्च नको आहे. हा मूर्खपणा टाळण्याकरता जे मराठी समाजानं पाऊल घेतला त्याच्याबद्दल मराठी समाजाचं मी अभिनंदन करतो. का माझ्या डोक्यात हेच खटकत होतं का समाजात काय घडतंय, काय घडायला नको आहे. आणि या घडण्यामुळं आज मुलींना, मराठी समाजाच्या मुलांना मुली मिळून राहिल्या. का गर्भपात झाला आणि जी ती मुलगी नोकरीवाला पाहू राहिली. अरे नोकरीवाला पाहून तू नोकरीवाला पाहती, तो नोकरीवाला आहे त्याला जर चांगले वळण नसेल, तो दारू पिता असेल, सुसंस्कार नसेल, तो गरीब असेल, तो मजुरी करून का ना तुझं पोट भरील, तुला सांभाळील. म्हणून मुलींनी ध्यानात ठेवा का नोकरीवाला पाहण्यापेक्षा सुसंस्कारी, चांगला विचाराचा आणि दैवी विचाराचा जर असेल त्याची चौकशी करा. आणि नोकरीवाल्याच्या आणि श्रीमंताच्या मागं लागू नका, जीवन बर्बाद होईल. हा कलियुग आहे, हा भ्रष्टकाळ युग आहे. या भ्रष्टकाळ युगामध्ये प्रत्येकाने विचार करा. आणि मराठी समाजानं जो हा पाऊल घेतलेला आहे त्याच्याबद्दल मराठी समाजाचं मी अभिनंदन करतो. की या चालीरीती समाजामध्ये बदलल्या पाहिजे, पुढे काहीतरी घडलं पाहिजे. जय भैरवनाथ महाराज की जय. हा समा नाही करत.